नमस्कार. मी आज इथे जगदलपूर जवळच्या चित्रकोट धबधब्यापाशी आहे. आता हे ठिकाण कुठे आहे असा प्रश्न पडेल तर छत्तीसगडमध्ये मी आत्ता आलेली आहे आणि छत्तीसगडमध्ये का आली आहे असाही दुसरा प्रश्न पडणार आहे. आणि हाच प्रश्न मी जेव्हा 3 वर्षापूर्वी छत्तीसगडला आले तेव्हा बऱ्याच लोकांनी विचारलं की तिथे जाऊन काय बघणार आहे. तर इथे बघण्यासारखं खूप काही आहे. महाराष्ट्रात राहून ना आपल्याला फक्त नक्षलवादी कारवाया, त्याचा हिंसाचार किंवा पोलिसांनी केलेली कारवाई एवढीच ओळख असते छत्तीसगडची. छत्तीसगड आपल्या नकाशात नेमकं कुठे आहे हे सुद्धा आपल्याला माहिती नसतं. पण मला सांगायला आवडेल की हा आपला सख्खा शेजारी आहे. छत्तीसगडची पश्चिम सीमा आणि आपली पूर्व सीमा ही अगदी लागून आहे आणि या शेजाऱ्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही आहे. आणि याचा जो इतिहास आहे तो फार अगदी रामायण काळापासून आहे. म्हणजे कौसल्याचा कोसल देश त्याच्याशी हा निगडित आहे. कोसल देशाचा दक्षिण भाग, दक्षिण कोसल म्हणजे छत्तीसगडचा उत्तर भाग, आणि छत्तीसगडचा जो दक्षिण भाग आहे तो दंडकारण्य म्हणून ओळखला जातो. म्हणजे फार रामायण काळापासून या प्रदेशाशी आपली ओळख आहे. मग इतिहासात आपण पाहिलं तर मौर्य काळ किंवा गुप्त काळ, अगदी अलाहाबादच्या समुद्रगुप्ताच्या प्रशस्तीमध्ये पण याचा महाकांतार म्हणून उल्लेख येतो. मग असे वेगवेगळ्या घराणी इथे राज्य करत होती. नळराजे होते, शरभपुरीय होते, पंडूराजे होते. आणि आश्चर्य वाटेल की अगदी अलीकडच्या काळात म्हणजे आपल्या नागपूरकर भोसल्यांचं सुद्धा इथे 104 वर्ष राज्य होतं. हा इतिहासाचा भाग झाला. पण इथे बघण्यासारखं काय आहे तर इथे सुरेख मंदिरं आहेत. म्हणजे भोरमपूरचं भोरमदेव जे मंदिर आहे शंकराचं ते असेल किंवा चित्रकोट जवळचं नारायणपाल हे विष्णूचं मंदिर असेल, तर ही मंदिरं बघण्यासारखी आहेत. डोंगराच्या पोटातल्या गुहा आहेत की जिथे तुम्ही लवणस्तंभ बघू शकता. इथला निसर्ग अप्रतिम आहे. धबधबा तर आपण पाहिलाच, आणि इथे हसदो, इंद्रावती, शिवनाथ अशा अनेक नद्या आहेत की ज्या दुथडी भरून पाण्याने वाहत असतात. आणि त्याच्यावर तिरथगड, मेंद्री गुमार, तांबडी गुमार असे अनेक धबधबे आहेत की ज्याचं सौंदर्य आपण कधी पाहिलेलं नाही आहे. भातशेती, इथली हिरवीगार भातशेती, म्हणजे डोळ्याला जो हिरवा निवणारा रंग दिसतो ना तो इथे अप्रतिम आपण अनुभवू शकतो. आणि हे सगळं अस्पर्शित आत्तापर्यंत आपल्याला राहिलेलं. इथली कला जी आहे लोकांची, म्हणजे मातीच्या भांड्यांची कला असेल किंवा स्टीलचे ते बेल मेटल आर्ट असेल किंवा रॉट आयर्न असेल, तर ही सगळी कला पण आपल्याला इथे येऊन अनुभवता येते. इथले जे आदिवासी लोक आहेत, माडिया, गोंड, मारार, बायसन हॉल माडिया, बैगा अशा वेगवेगळ्या जमाती आहेत. त्यांच्या श्रद्धा आहेत, त्यांच्या वेगळ्या संकल्पना आहेत. म्हणजे अगदी छोटी साधी त्यांची श्रद्धा म्हणजे की लोखंडाचा फाळ आपल्या जमिनीत घुसवायचा नाही कारण ती आपली आई आहे, किंवा गाईला त्रास द्यायचा नाही, गाईचं दूध बाळासाठी वापरायचं नाही कारण ती गोमाता आहे. अशा छोट्या छोट्या त्यांच्या संकल्पना आहेत. त्यांच्या गोंधळाला खूप छान अर्थ असतो. तर हे सगळं अनुभवण्यासाठी आपण महाराष्ट्रातनं इथं आलं पाहिजे आणि छत्तीसगडची एक नवीन ओळख आपण करून घेतली पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद.